नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. करी वृत्तीचो संत तो संत जाणा, दुराशा गुणेचो नभे दैन्यवाणा, उपाधी देहे बुद्धी ते वाढविते, परी सज्जना केवी बांधू शकेते. या श्लोकामध्ये समर्थांनी संत कोणाला म्हणावे हे सांगितले आहे. समर्थ म्हणतात, करी वृत्तीचो संत तो संत जाणा. याचा अर्थ असा की जो वृत्तीने अंतर्बाह्य संत आहे त्याला संत म्हणावे. इतकेच काय, पण जो आपली ही वृत्ती संतांची बनवतो तो खरा संत. त्याच्या सहवासात जे जे येतील त्यांना तो अंतर्बाह्य बदलवतो तो खरा संत होय. तसेच तो निस्पृह असतो, त्याला कशाचीही इच्छा नसते, तो पूर्ण समाधानी असतो. सोने, चांदी, धन, दौलत, अग्नी, माती, दगड त्याच्या दृष्टीने सारखेच असतात. तुकोबाराय म्हणतात, मुंगी आणि राव आम्हा सारिखाची जीव, गेला मोह आणि आशा, कळी काळाचा हा फासा, सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. प्रत्यक्ष शिवाजी राजांनी यांना बोलावणं धाडलं तेव्हा तुकोबारायांनी त्यांना उत्तर पाठवलं, तुम्हापाशी आम्ही येऊन या काय, वृथा क्षीण आहे चालण्याचा. संतांची वृत्ती ही अशी निरपेक्ष असते व ते त्यांच्या सहवासात आलेल्यांनाही अशी निरपेक्षता शिकवतात. संत जे आशेमुळे अपेक्षेमुळे दैन्यवाणे म्हणजेच लाचार असतात त्यांना संत म्हणताच येणार नाही. त्यांना कशाची तरी अपेक्षा असते, ते लाचार होतात. संतांना एका परमात्म्याशिवाय दुसरी कशाचीही इच्छा नसते, त्यामुळे कोणाकडून त्याला कसलेही उपकार नको असतात. म्हणूनच तो दीनवाणा लाचार असा कधीच नसतो. समर्थ म्हणतात, दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा. प्रापंचिक माणसाला सतत प्रपंचाची काळजी असते. रोजचे घरातले काम, ऑफिसातले काम, रोजचा दिनक्रम, आल्या गेल्या पाहुण्यांचे स्वागत, सण समारंभ, उपास तापास, व्रतवैकल्ये, सुखदुःखे या सर्वांमध्ये तो गुरफटलेला असतो. त्याची सर्व धाव देहाच्या सुखासाठी असते व देहाचे दुःख कमी करण्यासाठी असते. ऐहिक सुखाला तो जवळ करतो, ते केवळ देहसुखासाठीच. त्याची बुद्धी फक्त देहाचाच विचार करते. यालाच समर्थांनी देहबुद्धी असे म्हटले आहे. प्रपंच देहबुद्धीत वाढ करतो. प्रापंचिक माणसाला अधिकाधिक प्रपंचात गुरफटून टाकतो, त्याची देहबुद्धी वाढवतो. म्हणून समर्थ म्हणतात, उपाधी देहे बुद्धी ते वाढविते. परंतु अशी देहबुद्धी सज्जनांना संतांना बांधून ठेवू शकत नाही असे समर्थ सांगतात. कारण संत देहापासून अलिप्त असतात. त्यांचे मन आत्म्याशी बांधलेले असते व त्यांचा प्रयत्न आपल्या आत्म्याचे परमात्म्याशी विलिनीकरणाचा असतो. त्यांच्या दृष्टीने हाच परमार्थ होय. त्यामुळे ते सतत परमार्थाचाच विचार करतात. षड्रिपूंचा त्यांनी कधीच त्याग केलेला असतो. देहाची व प्रपंचाची आसक्ती त्यांची नाहीशी झालेली असते. त्यामुळे देहबुद्धी समर्थांना संतांना प्रपंचाकडे वळवू शकत नाही. उलट त्यांची वाटचाल देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे झालेली असते. ते स्वतःचे कल्याण तर करून घेतातच, पण इतरांनाही चिरंतन सुखाचा मार्ग दाखवतात. म्हणूनच प्रत्येकाने संत संगती धरावी व प्रपंचातली आसक्ती कमी करावी असे समर्थांनी सांगितले आहे. जय जय रघुवीर समर्थ.